हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे सुरांच्या पलीकडचं रहस्य. डोंगराच्या कुशीत असलेला भोरवाडी वाडा. जुना, विशाल आणि बराच काळ बंद पडलेला. रात्रीच्या वेळी गावकऱ्यांना त्या वाड्यातून येणारे पियानोचे सूर ऐकू यायचे. कधी दुःखद, कधी कोमल तर कधी दुःखाच्या वेदनेने भरलेले. लोक म्हणायचे त्या सुरात कोणाचा तरी आत्मा अडकलेला आहे. पण या अफवांवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण भोरवाडीपासून लांब राहायचा. आदित्य देशमुख पुण्यातील तरुण संगीतकार. त्याने अलीकडे स्वतःचं छोटं स्टुडिओ उघडलं होतं. पण नवे सूर मिळत नव्हते. त्याचं म्हणणं असायचं, संगीत म्हणजे आत्म्याचं प्रतिबिंब. पण त्याच्या आत्म्यात शांतता नव्हती. एके दिवशी त्याला एका स्थानिक वृत्तपत्रात वाचायला मिळालं, भोरवाडी वाड्यातून रात्री संगीत ऐकू येतं. त्याने ठरवलं, मला हे ऐकायचं आहे. त्या सुरांचा अर्थ कळालाच पाहिजे. गावकऱ्यांनी त्याला रोखलं, पण तो ठाम होता. रात्री तो आपल्या गाडीतून वाड्यापर्यंत गेला. दार ढकलताच गारवा अंगावर आला. सर्वत्र धूळ, कोबवेब्स, जुन्या काळाचा वास. पण एका खोलीत एक पियानो, काळा, थोडा जर्जर, पण त्यावर हात ठेवल्यावर अजूनही स्वर वाजत होते. आदित्यने टॉर्च चालू केली आणि हळूच पियानोवर बसला. तो स्वतः काही वाजवणार इतक्यात स्वतःच एक सूर उमटला. टिंग टिंग टा टा टिंग. आदित्य दचकला. तो मागे सरला, पण सूर थांबले नाहीत. ते सूर जणू काही कोणीतरी मनातली कथा सांगत होते. दुसऱ्या दिवशी आदित्यने आपल्या मोबाईलवर त्या सुरांची रेकॉर्डिंग केली. त्याला जाणवलं, दररोज ते सूर वेगळे असतात. कधी हळवे, कधी भीषण. त्याने संगीततंत्राने त्या सुरांचं विश्लेषण केलं, तर काहीतरी कोडं असल्याचं लक्षात आलं. जणू प्रत्येक सूर एका अक्षराशी संबंधित होता. त्याने पियानोच्या स्केलमधून ती अक्षरे मांडायला सुरुवात केली आणि शब्द तयार झाला, सावनी. गावात चौकशी केली तर समजलं, सावनी राजाध्ये. ती या वाड्यातील मालकाची मुलगी होती. आवाज, रूप आणि पियानो या 3 गोष्टी तिच्या ओळखीचं प्रतीक होत्या. पण 20 वर्षांपूर्वी ती एका अपघातात मृत झाली म्हणे. कोणी म्हणायचं तिने आत्महत्या केली, कोणी म्हणायचं तिचं प्रेम गावातल्या एका नोकरावर होतं आणि त्यामुळे वाड्यानेच तिला गिळलं. गावात अजूनही तिचं नाव घेतलं जात नव्हतं. त्या रात्री आदित्य पुन्हा वाड्यात आला. यावेळी त्याने पियानोसमोर बसून शांतपणे डोळे मिटले. सूर पुन्हा उमटले, पण यावेळी जास्त जिवंत, जास्त भावनिक. त्याने ते सूर पुन्हा शब्दात मांडले आणि तयार झालं एक वाक्य. मी परत आली नाही, कारण मी त्याच्यावर प्रेम केलं होतं. आदित्यच्या अंगावर काटा आला. तो वाक्य प्रत्येक रात्री बदलत होता. जणू ती सावनी त्याच्याशी बोलत होती. पुढच्या काही दिवसात आदित्य त्या सुरांमधून तिची संपूर्ण कहाणी उलगडत गेला. ती एका गरीब नोकरावर, रवी, प्रेम करत होती. पण घरच्यांनी हे कळाल्यावर त्याला वाड्यातून हाकलून दिलं. सावनीने घर सोडायचा प्रयत्न केला, पण तिला बंद खोलीत कैद केलं गेलं. तिचं संगीत हाच तिचा श्वास होता. पण एक रात्री पियानोसमोरच तिने प्राण दिले. तिच्या आत्म्याने तेव्हापासून वाड्यात राहून सुरांमधून आपल्या प्रेमकथेचं सत्य सांगत राहिली होती. आदित्यला त्या रात्री शेवटचा सूर ऐकू आला. ती धून पूर्ण झाली तेव्हा शब्द उमटले, आता मला शांती हवी आहे. त्याने पियानोसमोर बसून तिच्यासाठी एक नवा सूर वाजवला, शांतता. त्या सुरांसोबत वाऱ्याची झुळूक वाड्यातून गेली आणि पियानोचे कीज हळूच थांबले. त्या रात्रीनंतर पुन्हा कधीही भोरवाडी वाड्यातून संगीत ऐकू आलं नाही. काही महिने उलटले. आदित्यच्या नवीन अल्बमचं नाव होतं सावनी. तो अल्बम देशभर गाजला. पण आदित्यने मुलाखतीत सांगितलं, हे संगीत माझं नाही, हे त्या आत्म्याचं आहे, जिला शेवटी मुक्ती मिळाली. कधीकधी संगीत हे केवळ आवाज नसतो, ते आत्म्याचं प्रतीक असतं. काही सूर जिवंत लोकांसाठी नसतात, ते त्या आत्म्यांसाठी असतात, ज्यांना अजून शांती मिळायची असते. आणि जोपर्यंत कोणी त्यांचा अर्थ समजून घेत नाही, तोपर्यंत ते सूर वाजत राहतात, एखाद्या वाड्यात, एखाद्या पियानोवर. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.